श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला आज आपण पाहूया चलाखपणाचे 13 मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमचे आयुष्य बदलण्याचे नियम 21 नियम सांगेल. तिसरा नियम ऐकल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडू शकणार नाही. बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकता. ज्ञानाने शब्दाचं जादूगर असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वार्था साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून घेतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाखीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुमच्या अत्यंत उपयोगात पडणार आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त तिसऱ्या नियमापर्यंत व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात नाही सोडणार. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. पहिला, कमजोरी. आपली कमजोरी आपण कधी कोणाला सांगू नका. आपले आयुष्य असे बरेच लोक असतात ज्याच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपली कमजोर बाजू, आपले सिक्रेट सगळं सांगून बसतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता, कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली. तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाले. तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणं म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते. दुसरा, आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचं करत आहात, कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल. आणि तिसरा नियम, योग्य शब्द, राईट वर्ड. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमचे बरीचशी कामे सोपी होतात. योग्य शब्दाची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला काम कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायची शिक्षा. शब्दाप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मरणशक्ती आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्यांना समजत नाहीत. बोला, राजासारखं काम करा, गुलाबासारखं मेहनत करा. गुलामासारखी मेहनत करा, जादूगरासारखी, आणि आपल्या ॲटिट्यूड ठेवा बादशहासारखा. चौथा, स्वार्थ, सेल्फिश. तुमच्या डोक्यातून एक काढून टाका की या कलियुगात स्वार्थ शिकवायला कोणी तुमच्याजवळ असेल. एक चलाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपल्या काम काढून घेतात. जेव्हा तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता, काही मोबदला न देतात, जेव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री देत येत नाही. पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्यात आमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पाचवा, नमस्कार प्रश्न. कोणी तुम्हाला नमस्कारात्मक प्रश्न विचारत असेल तर नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्यांचा अर्थ होतो. थंड डोक्याने शांत विचार करून चलाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर 100 वेळेस विचार करायला हवा.
6. संयम. ज्या माणसाला संयम ठेवता येत नाही त्या माणसाने प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्याजवळ प्रश्न आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्या आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसता आणि तुमचं नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय द्या. 7. टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. तुम्हाला मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काही बोलण्याअगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याचा धरून बोलता येईल. आणि 8. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. जर तुम्ही खोटही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढावा तरच लोक तुमचे बोलणं ऐकून घेतात. कमी बोला. या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं आहे. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दाची किंमत कमी करून घेणे, आपली किंमत कमी करून घेणे. 10. नजरेला नजर देऊन बोलणे. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. आणि 11. तोंडाने कडू ते मनाने साप आणि तोंडाने गोड ते मनाने साप. तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. 12. जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करण्याची आणि दुसरी अट, पुढे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसानंतर त्यांची नाणी खर्च झालेली असेल त्यांना मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि 5000 सोन्याची नाणी देईल. 7 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितले की राजा नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी सगळी नाणी खर्च करून आलो. आणि तुमच्या अटीनुसार राजाने आश्चर्याने विचारलं. असे सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्यांना नाण्याकडे बघत होतो आणि मग ते देत होते कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसं विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही किती कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करतो. कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात. 13. पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच आणूनही सुधरत नाहीत. एकदा लागलेली ठेच त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवे. 14. मतलबी. या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एकदा मतलब निघाला की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते. माणूस दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या चलाखीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्याचा मतलब दाखवून त्याला तुमच्यावर अवलंबून ठेवा. लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत.
एकदा एक ज्योतिषाने राजाला सांगितले की 10 दिवसानंतर राणी मरणार आहे आणि झालेही तसेच. 10 दिवसानंतर राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्यांची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिषी आहे ना? चल सांग, तुझा मृत्यू कधी? ज्योतिषाने चलाखीने उत्तर दिले की तुमचा मृत्यू ठीक 2 दिवस अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर आयुष्यात ज्योतिषाला मारले तर त्याच्या 2-3 दिवसानंतर माझाही मृत्यू होईल. राजाने त्याला सोडून दिले. लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाहीत. 15वा, ज्यांना काही ध्येय नाही, ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाही, अशा लोकांसोबत कधीही राहू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरं आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार. त्याच प्रकारे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात काही ध्येय नाही, गोल नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीही पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तीसोबत राहा ज्याच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहाल. 16वा, मनाने नाही डोक्याने विचार करून घ्या. जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या. 17वा, विश्वासाने खोटे बोलून काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता. पण जेव्हा ते खरं उघड केलेला तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार. खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी सोबत राहणार. 18, स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊ नका. कधी हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकाही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल. 19, वेळ आणि मान. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमच्या वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही टेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे. 20, स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका आणि की कोणी येईल आणि तुडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा. आणि 21, शेवटचा, लोकांना नात्यांच्या जाळ्यात अडकवा. एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्याला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो, मला बाबूने 100 फटके मारा. त्यांची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, पण का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकच अटीवर आतमध्ये सोडलं आहे की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि 100 फटके हे शिपायाला दिले
लक्ष ठेवा, लोकांना चलाखीने त्यांच्याच जाळ्यात अडकवायला शिका आणि कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पटकन सबस्क्राईब करा.